नरेंद्र मोदी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच असा दावा राज्याचे मंत्री गिरीश महाजनांनी केलाय। तसंच काही उमेदवार बदलायला हवे होते, मात्र तसं न झाल्यामुळे महायुतीच्या काही जागा कमी होऊ शकतात अशी भीती सुद्धा गिरीश महाजन व्यक्त करतात। त्यांच्याशी संवाद साधलाय चंद्रशेखर नेवे यांनी। मंत्री गिरीश महाजन आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। त्यांना विचारणार आहोत की नक्की काय प्रतिक्रिया आहे। भाऊ, काय सांगाल? सी वोटर आणि एबीपी माझाचा सर्वे आलेला आहे, पोल आलेला आहे आणि त्यात मोदी सरकार पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सत्तेवरील अशी चिन्ह आहे, मात्र राज्यात पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी एक्झिट पोल आहेत, सी वोटर पोल आलेले आहेत, वेगवेगळ्या इंटरनेटच्या माध्यमातून ते दाखवले जात आहेत। पण मी तुम्हाला पुन्हा सांगेल की पुन्हा तिसऱ्यांदा यावेळेला मोदी सरकार सत्तेवर येणार आहे आणि ती असं येणारी जी घोषणा आम्ही केलेली होती 400 पार, मला वाटतं की ते 400 पारचा आकडा आपल्याला पार झालेला या ठिकाणी निश्चित दिसेल। आपण राज्यातलं म्हणतात, पण राज्यात तुम्ही काही म्हणत असलात, वेगवेगळे ओपिनियन आहेत, कोणी 35 म्हणत आहे, कोणी 32 म्हणत आहे, कोणी 30 म्हणत आहे, तुम्ही 25 म्हणतात, पण मला वाटतं की आम्ही कुठेही 32-34च्या खाली जाणार नाही। आम्ही 34-35 जागा निश्चित त्या ठिकाणी घेऊ, त्याच्या खाली आम्ही कुठेही जाणार नाही। उद्या काही फार वेळ राहिलेला नाही, 24 तासही राहिलेले नाही, आता 20 तास राहिलेले आहेत। मला वाटतं उद्या ज्या वेळेला आपल्यासमोर निकाल येईल त्यावेळेला आपल्याला कळेल की महाराष्ट्रसुद्धा मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। पण सुरुवातीला 45+ नारा दिलेला होता, आता आपण 35 म्हणतायत। ही पिछाड होताना का दिसते आपल्याला? नाही, काही कारणं आहेत। आपण बघितलं असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, थोडा आरक्षणाचा प्रश्न असेल, काही थोडंसं उमेदवारी थोडीशी बदलायला पाहिजे होती काही ठिकाणी, ती बदलली नाही। असे 2-3 कारणं आहेत, पण तरी मी आपल्याला सांगतो, ठीक आहे 45 आम्ही करणार नाही, मला ते कळतं आहे, पण अतिशय चांगला आकडा, अतिशय सायझेबल फिगर आमची त्या ठिकाणी राहील आणि महाराष्ट्र या ठिकाणी कुठेही कमी मागे राहणार नाही। खडसेंनी मात्र फोडाफोडीचं राजकारण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सांगितले की त्यामुळे कदाचित खडसेंची भूमिका दुटप्पी आहे। खडसे एकीकडे कुठल्या पक्षात ते त्यांना समजत नाही, त्यांच्या घरचे लोक कुठल्या पक्षात समजत नाही, ते फोडफोडीचा आमच्यावर आरोप करतायत। म्हणजे मला हे त्यांचं कळत नाही, त्यांचं निश्चित त्यांनी एकदा ठरवलं पाहिजे की आपलं मत काय आहे, आपण आता कुठल्या बाजूने आहोत, काय आहोत। तर त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, त्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही, पण निश्चित महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिशय चांगला आकडा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।